इथं उभं राहा. याला लपवा आधी. थांबा थांबा, मी ना झूम करते. फोटोशूट पण ऐकूच येणार नाही. मग? काय चाललंय तिकडे? खरंच डोक्यावर पडलेत. वेडेत काय बोलणार आहे आता आपण? काय राहिलंय बोलायचं? पण मला बोलायचंय. काय बोलायचंय? हे बघ म्हणजे तुझं लेक्चर नाही ऐकायचं आता मला फक्त एवढं सांगायचंय की हे सगळं मी ठरवून केलेलं नाही. मी तुला म्हंटल की तू हे घडवून आणलंयस किंवा आरोप केला? नाही तुला तेच वाटेल ना, तू तेच बोलशील. आजकाल तुझं काही सांगता येत नाही. तू म्हणशील की हे सगळं तूच ठरवून आणलं, तूच घडवून आणलं, तूच बोलवलं. इतकंही वाईट नाही मी फक्त सांगितलं. आजकाल तू काय कधी बोलशील हे सांगता येत नाही. आणि आता आपण मित्रही नाही आहोत. हे बघ, तू ना हा सगळा विषय दुसरीकडे डायव्हर्ट करू नकोस कुठेतरी. खोटं काय बोलले मी? अशी मांडवली काय यांच्यात? अरे मांडवली कसली, परत भांडता येते. यार काय करायचं आता? तुझं खरंच काही सांगता येत नाही. आणि आशू, मैत्रीतनं विश्वास असतो. तुला आठवतंय तू एकदा वस्तीत आला होतास खूप पूर्वी, आणि तेव्हा माझा हात धरून उंचावरनं उडी मारली होतीस, आठवतंय? तो विश्वास होता. तेव्हा तर तू मला ओळखतही नव्हतास, तरी हात दिला होतास आणि उडी मारली होतीस. आणि आता एवढी ओळख असून पण ओळख नसल्यासारखं वागतोस. असं वागतेस जसं काही माझीच चूक आहे सगळी. यु नो, मला ब्लेम करतेस असं नाही आहे. जे काही झालंय ते दोघांचं आहे. म्हणूनच प्लॅन आपण आखलाय ना. प्लॅन हे ऑन पाहिलो मी प्लॅन ए ऑन करतो. झाला. अरे मग रे मी ना उगाच आलो इथे. मांजाचं ऐकायची काही गरजच नव्हती, इथे याची काही गरज नव्हती. मी नाही बोलवलं तुला. माहितीये मला. नाही, मी तुला फक्त सांगते की असं काही मी नाही. सक्सेसफुल पडला बाई. आता हे काय? लाईट का गेले? नाही, मी नाही घालवली. मी तुला म्हंटल तू घालवलंय काहीतरी उगाच आपलं. नाही, परत तू म्हणशील की मी लाईट घालवले, मी गप्प बस. काहीतरी केलं. काय फालतूगिरी आहे यार. मी नाही केली फालतूगिरी. अगं तुला नाही म्हणते, लाईटला म्हणतोय फालतूगिरी. बरं, तू आता अंधारात तिथे चालू नको, जरा शांत उभा राहा. काय शांत उभा राहा? शांत उभं राहा म्हणजे शांत उभं राहा. अरे पण पडला बाई. आशू, तुला लागलं ना, मी तुला सांगते मग पाय गेला. यार डंबो. अरे नाही, तू पॅनिक नको. तू गडबड करू नको, थांब जरा, मला सहन करू दे. हा पण तू ऐक माझा, तू 1 मिनिट शांतपणे बसतो का इथे? ये तू शांत हो, गडबड करू तू नको. इथे येऊन बस. काही नाही हो, तिकडे बस. मी तुला बोलले ना, इथे तिथे जाऊ नको, उगाच नखरे करतोय. मला बघू दे काय झालंय, बघू दे. चुके एवढं नाही लागलंय फार. नाही, तू कशाला नखरे करतोस रे? उगाच जरा नाटकाला बंद कर जरा आणि गप्प बस. मी फर्स्ट एड आहे का बघू. ऐक ना, तू काय झालं? हेअरलाईन क्रॅक आहे, मी सांगतो तुला. काय बघू मला जरा. ए तू काय करते? तुझ्या जखमेवर ना मसाला लावते. पावळट आहे का जरा? मी आत कशाला गेले होते? फर्स्ट एड की नाही बघायला ना, मला म्हणलं ते लावतीये ना. काहीतरी आपलं चाललंय. हे काही नाही होणार, मलम बिलम लावून काही होणार नाही. ऐक काय? मला डॉक्टरकडे जावंच लागणार आहे. तू जरा गप्प बस. काही होणार नाही. इथून उठून जायचं ट्राय करू नको. गप्प बस. बरोबर, तुला तेच हवंय ना. तू मार, चान्स मार अजून माझ्यावर. तू ना खूप अति बोलतो माहितीये का? तू निघ इथून, जा जा जा. यार कुठे फसलो यार मी. मला यार, तू माझं जरा शांत बस ना. मगात पासून कुठे येऊन फसलो, कशाला आलो? मग कशाला आला तू? गप्प बस, सांगते. मगात पासून तर नाही. डेंजर आहे तुझं गॅरेज. भूताटके की काय? शांत बस. शिवा, थँक्यू. ठीक आहे. चक्क एवढी शांत कायस? कारण मला भूक लागलीये. मला जेवण न करता इथे बोलवलं यांनी. मग काय तर, काय लोक आहेत अगं. मी पण मलाही झोप आली आहे. तू एक काम कर, जा तू खाऊन ये, जा जेव.
जिजू तुमचं नातं ते तुमच्यासाठी आहेच, पण ते आमच्यासाठी किती भारी आहे ना हे तुम्हाला नाही माहिती. हो ना, एवढा मोठा श्रीमंत मुलगा आमच्या वस्तीतल्या मुलीच्या प्रेमात पडतो, तिच्याशी लग्न करतो, तिच्या बरोबर राहतो. ही आमच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे माहिती आहे का? अँड इट वॉज प्रूव्ड. प्रेमात किती ताकद असते ते. आजकालची मुलं प्रेमात पडायला घाबरतात, तेही न घाबरता प्रेमात पडतील फक्त तुमच्यामुळे. आणि पैशापेक्षा स्टेटसपेक्षा प्रेमात जास्त ताकद असते हे तुम्ही दाखवून दिलं. आणि या पलीकडे जाऊन आम्ही सगळे एकत्र कोणामुळे आलो? तुम्हा दोघांमुळे ना. मी काय ओळखत होतो यांना? हा म्हणजे आम्ही कुठे ओळखत होतो मांज्याला? मी पण रॉकीला कुठे ओळखत होते. आणि ही गँग, माझी गँग कोणामुळे झाली? तुमच्यामुळे. आणि तुमच्यामुळेच आम्ही एकत्र आलो. आमचा एकमेकांवर एवढा विश्वास बसला. म्हणून आम्हा सगळ्यांना एवढंच वाटतं की आम्हाला कळतंय, तुमची काळजी कळतीये आम्हाला, पण तुम्हाला वाटतं तेवढं हे सोपं नाही आहे. हे बघा, मला तुमचं म्हणणं कळतंय आणि हा तुमचा हेतू चांगला आहे आम्हाला एकत्र आणण्याचा, हेही मला कळतंय. पण ही काही साधी सोपी भांडणं नाही आहेत ना, आणि ती अशी सॉल्व्हही होणार नाही आहेत तुम्ही असं आम्हाला एकत्र आणून. उलट त्यांनी ही सिच्युएशन अजून वर्स्ट होती आणि हे सगळं सॉल्व्ह होण्यासारखं नाहीये. असं असेल तर वी आर सॉरी. इट्स ओके ग, मला लक्षात येतंय तुम्हाला काय म्हणायचंय. फक्त प्लीज काही दिवस तुम्ही मला आणि शिवाला एकटं सोडा. आता मी चाललोय आणि कोणी माझ्या मागे येऊ नका. मला एकट्याला जाऊ दे मांजा.